राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, हवामानाचा अचूक अंदाजा व वातावरणाबद्दलची माहिती मी आपल्या या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत देत आहे. शेतकरी बंधूंनो, अचूक अंदाजा देण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा. आजचा महत्त्वाचा संदेश यासाठी देत आहे. 29 एप्रिल ते 12 मे पर्यंत आपल्या राज्यामध्ये महाभयंकर, राज्यातच नाही तर पूर्ण भारतामध्ये एवढी उष्णता ची जी दाहकता आहे ती दाहकता एवढी वाढणार आहे की कदाचित काही राज्यामध्ये जसे की राजस्थान आणि विदर्भातल्या काही भागामध्ये 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे तापमान जाऊ शकतं. हो, कारण वाहन जे आहे, रस्त्यावरचे वाहन जे उष्णतेने आपोआप पेट धरतील अशा पद्धतीची उष्णता आणि तापमान वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे या आपल्या ना या संकटाला समोर जावं लागणार आहे. जे बी काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील त्यांनी 10च्या नंतर मात्र बाहेर जाण्याचं टाळावं व दिवसातून कमीत कमी 5 लिटर पाणी आपल्याला प्यायला पाहिजे, ते सेवन केलं पाहिजे, जेणेकरून शरीरातली जी काही पाण्याची कमतरता आहे ती पूर्ण झाली पाहिजे. कारण मानवाच्या शरीरामध्ये नियर अबाउट 75% हे पाणीच असतं. या पाण्याची कमतरता पडू देऊ नका. उष्णतेच्या दाहकतेमुळे बरेचसे आपल्या राज्यामध्ये बळी जात आहेत आणि यापूर्वीच्याही संदेशमध्ये मी सांगितलं होतं की ही उष्णता एवढी आहे की या उष्णतेमुळे जीवितहानी सुद्धा होऊ शकते. तेव्हा स्वतःची काळजी घ्या. यामध्ये एक जुनं मला हे आवर्जून या संदेशद्वारे देत आहे. तुम्हाला या उष्माघातापासून कदाचित 100% नाही परंतु 80% तुम्हाला लाभ देण्यासाठी हा एकमेव जो उपाय आहे तो म्हणजे कांदा. हो शेतकरी बंधूंनो किंवा माझ्या मित्रांनो, तुमचा विश्वास बसेल किंवा न बसेल, ज्या बी वेळेस तुम्ही जर अति महत्वाचं काम असेल, जर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं असेल त्यावेळेस हा जो कांदा आहे, निसर्गानं आपण जो खातो हा आयुर्वेदिक फार चांगला उपाय म्हणून आहे. हा कांदा आपल्या खिशामध्ये ठेवा व बाहेर निघा. या कांद्यामुळे आपल्याला जो उष्माघात होणार आहे तो उष्माघात निश्चितच कमी होऊ शकतो. कारण अमोनियम नावाचा जो काही वायू असतो, या वायूमुळे आपल्याला ज्या काही उष्णतेचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे तो शरीरावर होणारा दुष्परिणाम या कांद्या मार्फत शोषला जातो आणि आपल्याला यापासून बरीचशी सुरक्षा मिळू शकते. फार सोपा, स्वस्त असा हा उपाय आहे आणि मला तरी वाटतं हा कांद्याचा प्रयोग आपण जो काही आहे तो पुढे ज्या बी लोकांना उन्हामध्ये जाण्याचं काम पडत असेल त्यांनी हा कांदा मात्र निश्चितच सोबत बाळगा. तुम्हाला हास्य वाटेल परंतु तुम्हाला निश्चितच यापासून फायदा अवश्य मिळणार आहे. हा 29 तारखेपासून तर 12 मे पर्यंत आपल्या राज्यामध्ये एवढी महाभयंकर उष्णता निर्माण होणार आहे. या उष्णतेपासून आपला स्वतःचा बचाव करावा व फार आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगायची एक गुड न्यूज म्हणजे या प्रशांत महासागरामध्ये सागराचं तापमान वाढत असल्या कारणानं मान्सूनला पोषक असं वातावरण निर्माण होत आहे आणि कदाचित माझे आतापर्यंत जे काही अंदाजे आहेत त्या अंदाजानुसार आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की 27-28 मे पर्यंत मान्सून सक्रिय होईल आणि अंदमान निकोबार या बेटांवर मे महिन्याच्या 27-28 तारखेपर्यंत बिलकुल सक्रिय राहू शकतो. कारण अल्निनोचा प्रभाव सुद्धा वाढत आहे आणि उष्णता सुद्धा या टप्प्यामध्ये सर्वात जास्त उच्चांक पातळीवर ठरणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, मान्सून तर सक्रिय होईल 27 मेच्या नंतर आणि 27 मेला अंदमान निकोबार पर्यंत येऊ शकतो आणि तिथून एक 10 ते 12 दिवसाचा कालावधी केरळ पर्यंत लागतो. केरळ पासून आपल्या मध्य मराठवाड्यापर्यंत येण्यासाठी 4 ते 5 दिवसाचा अंतर म्हणजे वेळ लागतो. तर अशा अनुषंगाने कदाचित आपल्याला जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या राज्यामध्ये पावसाला मध्यम काही ठिकाणी
तर काही ठिकाणी जोरदार या मान्सूनच्या सरी बरसतील अशी अपेक्षा बाळगून हा संदेश मी इथं थांबवतो. परंतु हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून तुम्ही पोहोचवा आणि कांदा घराच्या बाहेर निघते वेळेस आपल्या खिशामध्ये अवश्य बाळगा.